मित्रांनो, भारताचे पहिले एअर सस्पेन्शनवाले ट्रक आज तुमच्यासोबत मी अशोक लेलँडचे असे ट्रक घेऊन आलो ज्याच्यामध्ये भारतात पहिल्यांदा एअर सस्पेन्शन मिळले. अहो, युरोप अमेरिका असलेल्या लोकांशी आता बरोबर करायची सोडून द्या, भारतसुद्धा आपल्या गोष्टी स्वतः घेऊन येतोय. नंबर 1 45 टनाचं ग्रॉसफेट आहे, 250 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे, हे काउल बॉडीमध्ये असणार आहे. नेक्स्ट आहे इथे आपल्याकडे 49-25 याच्यामध्ये 49 टनाचं ग्रॉसवेट आहे, 250 हॉर्स पॉवरचं अगेन इंजिन आहे. इथे तुम्हाला बॉडी मिळणार आहे पाहायला, तुम्ही मॉडिफिकेशनसुद्धा तुमच्या हिशोबाने करू शकता. आणि या ठिकाणी 46-25 म्हणजे 46 टनाचं ग्रॉसवेट आणि 25 मध्ये 250 हॉर्स पॉवरचं इंजिन. आणि मित्रांनो, हा ट्रक आहे 14 टायरचा, हा 16 टायरचा आणि तो 14 टायरचा. पण याच्यात सुद्धा काही गमते ते तुम्हाला दाखवतो या. 6 सिलेंडर 6 लिटर मित्रांनो एच सिरीजचं इंजिन, 250 हॉर्स पॉवर आलं, ज्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा जो ट्रक आहे तो घाट रस्त्यावर जबरदस्त चालेल. आणि खास गोष्ट हीच आहे मित्रांनो, याजवळ एअर सस्पेन्शन आपल्याला आता या ट्रकमध्ये पाहायला मिळतो. हा इथे बघू शकता स्पेसिफिक एअर बेलो, आणि हा मित्रांनो ड्राईव्ह एक्सेल असणार आहे जो फिक्स्ड आहे. आणि हा मित्रांनो इथे लिफ्ट एक्सेल पाहताय, याला सुद्धा आपल्याला एअर बेलो पाहायला मिळतो. ओके, हा वर येणार आहे आणि याच्यामध्ये ट्विन स्टिअर एक्सेल पण पाहायला मिळणार आहे मित्रांनो. हा एक आणि पुढचा एक, ज्यामुळे तुम्ही ज्या बाजूला स्टेअरिंग फिरणार त्या दोन्ही बाजूला तुमचे एक्सेल आहेत ना ते फिरणार आहे. त्याचा फायदा असा की टर्निंग रेडियस आहे ना तो खूप कमी होतो. जेव्हा एवढ्या लांबड्या तुम्ही ट्रक्स घेऊन जाता तेव्हा टर्निंग रेडियस छोटं करणं गरजेचं आहे. एअर सस्पेन्शनचा बेनिफिट काय असणार आहे की बाबा, एकतर लोड कॅरिंग कॅपॅसिटी चांगली होते, दुसरा असा आहे की टायर जास्त खात नाहीत मित्रांनो, आणि स्टॅबिलिटीसुद्धा गाडीची चांगली होते मित्रांनो. 375 लिटरचा HDPE टँक मिळतो जो रस्टिंग प्रोटेक्टंट असणार आहे मित्रांनो. 60 लिटरचा ॲडब्ल्यू आहे. 14 टायरमध्ये लिफ्ट एक्सेल आपल्याला स्टँडर्ड पाहायला मिळतो. पण एअर सस्पेन्शन आल्यामुळे याच्यामध्ये 4 टन आहे, पेलोड वाढलेला आहे. याचे रेग्युलरची गाडी आहे ओके पाट्यावाली 42 टनाची, ती देखील तुम्ही चॉईस करू शकता. मित्रांनो, भारतामध्ये 16 टायरचा जो सेगमेंट आहे तो खूप फेमस आहे. या 16 टायरच्या सेगमेंटमधील एक गोष्ट सांगतो, इथे तुम्ही बघताय ओके, इथे एक एअर बेलो आहे, इथे एक एअर बेलो आहे. ओके, याला बोलतात पॅरालेलोग्राम लिफ्ट एक्सेल टेक्नॉलॉजी, जी अशोक लेलँडची पेटेंटेड आहे. खास गोष्ट काय आहे, याच्यातसुद्धा आपल्याला एअर सस्पेन्शन मिळतं. हा ड्राईव्ह एक्सेल आहे आणि याच्यामुळे ना जवळजवळ 1.5 टनाचा आहे ना पेलोड कॅपॅसिटी वाढलेली आहे मित्रांनो. 16 टायरची जी गाडी आहे मित्रांनो, ही तुम्ही जर 49 टनमध्ये घेणार असाल तर ती एअर सस्पेन्शन मिळेल, आणि रेग्युलर पाट्यामध्ये जर घ्यायची असेल तर 48 टनामध्ये आपल्याला पास करावी लागते. इथे 375 लिटरचा अगेन तुम्हाला HDPE टँक मिळेल जो रस्टिंग आहे, प्रोटेक्टंट आहे. इथे ट्विन स्टिअर एक्सेल तुम्हाला पाहायला मिळेल. सेम इथे 250 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे, 6 सिलेंडर 6 लिटर एच सिरीजचं इंजिन. ओके, टॉर्क पॉवर जबरदस्त पाहायला मिळते. गाडीच्या आतमध्ये केबिनमध्ये काय चेंजेस झालेत ना ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे केबिन आहे 14 टायर आणि 16 टायरचं सेमच असणार आहे. 9 स्पीड गिअरबॉक्स बघताय. याच्यामध्ये AWAC आणि ATC, AWAC म्हणजे इंटेलिजंट व्हेकल ॲक्सिलरेशन ओके, आणि ऑटोमॅटिक ट्रॅक्शन कंट्रोल, हे 2 फीचर आपल्याला पाहायला मिळतात. AC 2D म्युझिक सिस्टीम ओके, वर तुम्हाला स्पेसिफिक कंपार्टमेंट दिलेले आहेत, सामान ठेवू शकता. स्टिचिंग चेंज केलेले आहे ओके, स्लिपिंग अँड सिटिंग दोन्ही पोझिशन ऑप्शन आहे. आता इंटिग्रेटेड तुम्हाला ना सीट बेल्ट पाहायला मिळतो, ही एक चांगली गोष्ट याच्यात दिली. हे टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग दिलेलं आहे, ती अतिशय उत्तम आहे. आणि ड्रायव्हर सीटसुद्धा मित्रांनो ॲडजस्टेबल, सोबतच सस्पेन्शनसुद्धा याच्यात पाहायला मिळेल. मित्रांनो, आता अशी गाडी दाखवतो ज्याचं मॉडिफिकेशन तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. 45 टनच आता तुम्ही आहे ना ही गाडी पास करू शकता. पहिले आता 41 टनामध्ये सुद्धा करू शकता. याच्यामध्ये ही कावल बॉडी आहे बेसिकली, आणि या कावल बॉडीमध्ये तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही केबिन बनवू शकता. अशोक लेलँड म्हटलं किंवा कुठलाही ट्रक म्हटलं किंवा आपल्याला आहे ना आपल्या प्रकारे मॉडिफिकेशन करायला, बॉडी बनवायला नेहमी आवडतं. सेम अगेन 375 लिटरचा तुम्ही इथे बघताय HDPE टँक. आता याच्यामधील आहे ना इथला जो ट्विन स्टिअर एक्सेल आहे तो काढून टाकलेला आहे, आणि इथे तुम्हाला डबल टायरचा लिफ्ट एक्सेल पाहायला मिळतो बरोबर. एअर सस्पेन्शन जी मिळते आपल्याला 14 टायरची, त्याच्यामध्ये 29, 30, 32 फुटामध्ये तुम्ही ही गाडी घेऊ शकता मित्रांनो. इंडियाज फर्स्ट एअर सस्पेन्शन. अशोक लेलँडनं या 3 गाड्या लॉन्च केलेल्या आहेत आज ओके, तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ज्याही प्रकारचे डिलिव्हरी ऑप्शन्स असतील त्यासाठी तुम्ही यूज करू शकता. गोष्ट काय आहे खास याच्यामध्ये की एअर सस्पेन्शन का दिलं, एकतर टायर जास्त झिजत होते, मेंटेनन्स वाढत होता, कम्फर्टेबल ड्राईव्ह करण्यासाठी, स्टेबिलिटी वाढण्यासाठी, हे जे प्रॉब्लेम्स याचे सोल्युशन घेऊन येण्यासाठी अशोक लेलँडने 2 वर्ष R&D करून एअर सस्पेन्शन मित्रांनो आपल्या या 3 ट्रकमध्ये घेऊन आलेले आहेत. पेलोड वाढला आहे मित्रांनो, याच्यामध्ये 1.5 टन, त्या 14 टायरमध्ये 4 टनाचं पेलोड वाढलेलं आहे. किंमत थोडी जवळजवळ 2.5 लाखाच्या आसपास वाढलेली आहे. पण फायदा असा आहे की जे 41 टन किंवा 42 टन किंवा मित्रांनो 48 टन याच्यातील सुद्धा गाड्या तुम्हाला मिळणार आहेत. सो तो एक बेस्ट ऑप्शन आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता.
एवढंच नाही, बॉडी नव्हे, काऊलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो आहे. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने ट्रक आहे तो डिझाईन करू शकता, त्याची बॉडी बनवू शकता मित्रांनो. तर फायनली ताज हॉटेलमध्ये अशोक लेलनने हे 3 ट्रक आपल्याला दाखवलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मित्रांनो? तुमच्या बिझनेससाठी कोणता ट्रक योग्य आहे नक्की आम्हाला सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.